अध्यक्ष. तर आमच्या मागण्या अशा आहेत की साहेब 1966 सालापासून आमच्या या महिला परिषद कार्यरत आहेत. तर 10,773 ही आमची ऑल महाराष्ट्रात पद आहेत. तर धाराशिव जिल्ह्याहून बोलत आहे. तर सर आमची एवढी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन लागू करावं. सर 1966 पासून 20 रुपयापासून आम्ही आज आहेत. फक्त एप्रिल महिन्यापासून आम्हाला 3,000 वाढ झालेला. तर 6,000 आमचं घर भागतंय का साहेब? मुलाबाळांचा उदरनिर्वाह किंवा शिक्षणाचा खर्च होत नाही. याच्यामध्ये विधवा परित्यक्ता अशा महिला भरती केलेल्या आहेत. बीएड भरपूर काही क्वालिफाईड झालेल्या महिला आहेत. तर आता सध्याला आम्हाला 6,000 दिले जाते, पण त्याच्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही. तर या शासनाने आम्हाला किमान वेतन लागू करण्यात यावं आणि अपघात विमा लागू करण्यात यावं. आणि जसं की लसीकरणाला जाताना किंवा ड्युटीवर काम करत असताना भरपूर महिला काय मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा सुरक्षा कवच देण्यात आलेलं नाही. तर त्यांना सुरक्षा कवच देण्यात यावं, विमा लागू करण्यात यावं, दरवर्षी गणेश भाऊबीज देण्यात यावं आणि आम्हाला कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं. साहेब आम्हाला अर्धे वेळ कर्मचारी म्हणतात आणि दिवसभर आम्ही ड्युटी करतोय. तर आम्हाला पूर्ण वेळ करण्यात यावं. आणि ज्या काही महिला आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत, 48 महिला भरती केल्या. हे बघा पत्र देखील आम्हाला दिलेलं होतं शासनानं ऑफिसमध्ये. तर त्या महिलांना रिक्त पद आहे, पण त्यांना तात्पुरत्या स्वरूपात घेतले तर त्यांना कायम सेवेमध्ये सामावून करण्यात देण्यात यावं. एवढी आमच्या शासनाला कळकळीची विनंती आहे साहेब. धन्यवाद. नंबर नाही आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं धाराशिव जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी बोलत असताना कृपया